स्वातंत्र्याचा सूर्य उगवला अंधाराला दूर सारून, क्रांतिकारकांच्या रक्तामधुनी नवा इतिहास घडवून, तिरंग्याच्या 3 रंगात त्याग शौर्य शांतीचे दर्शन, देशभक्तीच्या भावनेने भरून घेऊया अंतकरण. आदरणीय व्यासपीठ, गुरुजन वर्ग आणि माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणींनो, आजचा दिवस भारताच्या इतिहासातील एक सुवर्ण दिवस आहे. शतकानुशतके परकीय सत्तेखाली दबलेल्या आपल्या मातृभूमीने 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्याचा श्वास घेतला. हा विजय सहजासहजी मिळाला नाही. यामागे लाखो देशभक्तांचे बलिदान आणि अथक संघर्ष उभा आहे. टिळक, गोखले, सावरकर यासारख्या नेत्यांनी जनतेमध्ये स्वराज्याची ज्योत पेटवली, तर असंख्य अनाम वीरांनी रणांगणावर आपले प्राण अर्पण केले. या सर्वांच्या त्यागाचे स्मरण करणे हे आपले परम कर्तव्य आहे. आज स्वातंत्र्य मिळून अनेक दशके उलटली, तरी अजूनही आपल्या देशासमोर गरिबी, बेरोजगारी, अशिक्षितता यासारखी आव्हाने आहेत. या आव्हानांचा सामना करण्यासाठी आपण सर्वांनी एकजुटीने आणि निष्ठेने काम केले पाहिजे. स्वच्छता, पर्यावरण रक्षण आणि सामाजिक बांधिलकी या गोष्टींमधून आपण खरे देशभक्त बनू शकतो. एवढे बोलून मी माझे छोटेसे भाषण संपवते. जय हिंद, जय भारत.